राजकुळात जन्माला येऊन सुद्धा दुःखाचं कारण शोधण्यासाठी सिद्धार्थ जंगलाच्या मार्गाने निघून गेला. पिंपळाच्या एका झाडाखाली घोर तपस्या केल्यावर त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. याच गौतमाने जगाला शांततेचा संदेश दिला. आजही बुद्धांची शिकवण आम्हा भारतीयांसाठी दीपस्तंभासारखीच आहे. शिवाची माऊली ती हृदयात मानवाच्या ब्रह्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या शिवाची माऊली ती हृदयात मानवाच्या ब्रह्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे. मराठी वर्षाचे बहुतेक सण पौर्णिमा या तिथीशी जोडले गेले. ज्येष्ठ पौर्णिमेला येते वटपौर्णिमा. पूर्वी घराचा उंबरठा वारंवार न ओलांडणाऱ्या स्त्रियांना वटवृक्षाचा फायदा व्हावा, भरपूर ऑक्सिजन मिळावा या हेतूने वटपौर्णिमा साजरी होऊ लागली. तिथेच बऱ्याच मैत्रिणीही भेटू लागल्यामुळे तिचं मानसिक आरोग्यही छान सुधारू लागलं. आषाढाचे दिवस म्हणजे भरपूर पाऊस. याच महिन्यात एकादशीला अवघ्या महाराष्ट्राला देहभान हरवून टाकणारी आषाढी येते. विठू माऊलीच्या नामाचा जयघोष आसमंत दुमदुमून टाकतो. पाऊस वारा कशाचीही तमा न बाळगता वारकरी पंढरपूरची वाट चालू लागतात. एकच ओढ लागलेली असते विठुरायाच्या दर्शनाची. विठ्ठल भक्तांचा भक्तिभाव निशब्द करून टाकील असाच असतो.
अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग. असा गेलो मी पंढरीला ग, असा गेलो मी पंढरीला ग, वारी विठुरायाची विटेवरी ग, अशी पंढरी 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 ग, विठुरायाची नगरी नगरी ग. मंडळी, आनंदाचा धनी ज्याला म्हटलंय तो श्रावण. या श्रावणात कितीतरी सण हातात हात घालून आनंदाची नुसती उधळण करत येतात. शेतकऱ्याचा मित्र साप, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा नागपंचमी हा सण असू दे, की भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे बंध अधिक पक्के करणारा रक्षाबंधनाचा सण असू दे, देतात फक्त आनंद. कृष्णाष्टमीला जोडून येणारा गोपाळकाला तर गोविंदांच्या मनाला आनंदाचं नुसतं उधाणच. ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला पिटवून टाका. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका.
गेला गेला जीव झाला वेळा लाल लाल मागोट गुलाबी शेला झेंडा गेला जीव झाला वेळा घरात नाही पाणी घागर पाणी रे गोपाळा जाई पाणी घागर उताणी रे गोपाळा 1 2 3 4 अमलपुरातील पोरं हुशार 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार गोविंदा आला रे आला तो अमलपुरेवाला गोविंदा आला रे आला तो अमलपुरेवाला भाद्रपद घेऊन येतो आबाल वृद्धांचा आवडता गौरी गणपतीचा सण। घरोघरी गणपती बाप्पाची मातीची मूर्ती वाजत गाजत आणली जाते। बाप्पा कुटुंबातील एक सदस्यच बनून जातो, सर्वांचा लाडका। लगेचच माहेरी खुणावणारा गौरीचा सण येतो। मग काय फुगड्या किती, गाणी किती, मन पाखरू होऊन जातं जणू त्यांचं। जोडी
अश्विन महिन्याच्या पहिल्याच तिथीला सुरू होतो जागर आदिशक्तीचा अर्थात नवरात्र उत्सव. अनिष्ट दुष्ट शक्तींचे निर्दालन करून मनाला सकारात्मक ऊर्जेचं वाण देणारा हा सण. याच अश्विन महिन्याच्या शेवटचे 2 दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात. काय बोलायचं, दिवाळी हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी लाखो दीप मनाच्या कानाकोपऱ्यात उजळू जातात. प्रत्येकाच्या मनामनातल्या जगाला उजळून टाकते दिवाळी. दिव्यांचा हा सण इथे अंधाराला थाराच नसतो. मन जोडून कार्तिक प्रतिपदा द्वितीया याला येणारी भाऊबीज द्रौपदी आणि श्रीकृष्णाच्या प्रेमाची साक्षरी पुढे घराघरात येते. तो बंद केला वर्ग 4th बस सोनिया चपाती उजळला ज्योती
कृष्ण द्रौपदी दास कारी भेटला पाठीशी राहू दे छाया रे सखी पाठीशी राहू दे छाया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया. लगेचच मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला येणारी दत्त जयंती दत्त भक्तांना खुणावतच येते. वेध लागतात ते दत्त दर्शनाचे, पोटात आनंद मावेनासा होतो. दत्त दर्शनीला आणि जायाचं जायाचं नि जायाचं काही लगेच काय वय वय दत्त दर्शनीला आणि जायाचं जायाचं नि जायाचं आनंद पोटात माझ्या वाडीला की काय तिकडं जायाचंय आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनीला जायाचं नि जायाचं नि जायाचं आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईना गेलो गाणगापुरी भेट घेतली दत्ताची भेट गेलो गाणगापुरी भेट घेतली दत्ताची भेट हो घेतली दत्ताची भेट हो घेतली दत्ताची भेट या डोळ्याची हरी या डोळ्याची भूक काही जाईना या डोळ्याची भूक काही जाईना र जाईना आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माईना. यानंतर येतो तो पौष महिना. आरोग्यवर्धक असणारे तीळ आणि गूळ हे दोन पदार्थ एकत्र करून एकमेकांना हातावर खायला देत प्रत्येकजण इतरांना गोड बोला हा संदेश देत स्नेह वृद्धिंगत करत असतो. गुरुवाहिनी संक्रांतीचं खेळ गोरघ्या गुरुवाहिनी संक्रांतीचं खेळ गोरघ्या गुरुवाहिनी संक्रांतीचं खेळ गोरघ्या गुरुवाहिनी संक्रांतीचं खेळ गोरघ्या. संक्रांतीच्या सणाला गोड बोलाबाई, मनामध्ये हसलं गाई अंबाबाई. संक्रांतीच्या सणाला गोड बोलाबाई, मनामध्ये हसलं गाई अंबाबाई. तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या. गुरुवाहिनी संक्रांतीचं खेळ गोरघ्या गुरुवाहिनी संक्रांतीचं खेळ गोरघ्या गुरुवाहिनी संक्रांतीचं खेळ गोरघ्या गुरुवाहिनी संक्रांतीचं खेळ गोरघ्या. आलो आलो म्हणत औचित येतो तो माघ महिन्यातील महाशिवरात्रीचा उत्सव. अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी ज्याने विषाचा संपूर्ण खट प्राशन करून टाकला तो भोळा शंकर. शिवाच्या पेंडीवर बेल दूध वाहण्यासाठी शिवभक्तांची लगबग सुरू होते. बेलाच्या पानाची
वर्षाच्या अखेरीस जे जे अनिष्ट आहे ते संपवून टाकण्यासाठी येतो तो होळीचा सण. होळीचा सण म्हणजे नुसता धिंगाणा. अमंगलाची होळी पेटवून मांगल्याची सात्विकतेची पोळी ह्या घरात लागली जाते. मस्तीची पिचकारी सोडीला गुलाल रे, भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. कीर्तीच्या रंगाची ही जळली नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. भारतात वृद्धी व्हावी, भारतात वृद्धी व्हावी या गोड भावनांची. गुंफलेली संस्कृती ही मालिका चढायची. गुंफलेली संस्कृती ही मालिका चढायची. भारतात वृद्धी व्हावी, भारतात वृद्धी व्हावी या गोड भावनांची. गुंफलेली संस्कृती